So listen, today we'll learn about the chemical properties of non-metal. In last period, we have seen that about the chemical properties of metals when metals react with the oxygen, when metals react with acid, when metal react with water. या सर्वाबद्दल आपण पाहिलं होतं की जेव्हा मेटल्सची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते तेव्हा काय घडतं, मेटल्सची वॉटर सोबत रिएक्शन होते तेव्हा काय घडतं, मेटलची ऍसिड सोबत रिएक्शन होते तेव्हा काय घडतं, मेटल नॉन मेटल सोबत रिएक्शन होते तेव्हा काय घडतं. आज आपल्याला पाहायचंय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. पहिली प्रॉपर्टी काय दिली पहा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. पहिल्यांदा काय, reaction of non-metal with oxygen means when non-metal react with oxygen. म्हणजे जेव्हा नॉन मेटलची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते त्यावेळेस काय तयार होतं, तर त्यांनी सांगितलं नॉन मेटल्स फॉर्म देअर ऑक्साइड व्हेन रिएक्ट विथ ऑक्साइड ऑक्सिजन. म्हणजे ज्यावेळेस नॉन मेटलची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते त्यावेळेस त्याचं ऑक्साइड तयार होतं. वाक्य काय पहा, नॉन मेटल्स फॉर्म्स देअर ऑक्साइड. नॉन मेटल हे त्याच्या ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये तयार होतं. कधी, व्हेन रिएक्ट विथ ऑक्सिजन. दस नॉन मेटल फॉर्म देअर ऑक्साइड व्हेन रिएक्ट विथ ऑक्सिजन. एक्झाम्पल, रिएक्शन ऑफ सल्फर विथ ऑक्सिजन. पहिल्यांदा नॉन मेटलचं रिएक्शन घेतलं त्यांनी. कोणत्या नॉन मेटलचं घेतलंय, तर सल्फर या नॉन मेटलचं ऑक्सिजन सोबत रिएक्शन झालं तर काय होतं, व्हेन सल्फर is burned in air, it forms a sulfur dioxide. किंवा सेकंड रिएक्शन फॉरन आलेलं आहे पुढं, when sulfur is burned in air, जेव्हा सल्फर आपण बर्न करतो एअर मध्ये त्यावेळेस काय तयार होतं, सल्फर डायऑक्साइड. त्यानंतर पुढे दुसरं काय, त्याचा पॉइंट काय दिलाय, सोल्युशन ऑफ सल्फर डायऑक्साइड टर्न ब्लू लिटमस पेपर रेड. जर तुम्ही सल्फर डायऑक्साइडचं सोल्युशन घेतलं आणि त्यामध्ये जर लिटमस पेपर डीप केला, कोणता लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर जर तुम्ही डीप केला तर त्याचं कन्वर्ट रेड मध्ये होतं. म्हणजे सल्फर डायऑक्साइड फॉर्म सल्फरस ऍसिड व्हेन डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे सल्फर डायऑक्साइडचं जेव्हा तुम्ही वॉटर मध्ये डिझॉल्व करता त्यावेळेस त्यापासून सल्फरस ऍसिड सुद्धा फॉर्म होतं. ओके, when dissolved in water, the sulfur dioxide is a basic in nature. यावरून आपल्याला सांगितलं काय की सल्फर डायऑक्साइड जे आहे ते बेसिक आहे. त्यानंतर रिएक्शन ऑफ अ कार्बन विथ ऑक्सिजन मीन्स नॉन मेटल रिएक्ट विथ ऑक्सिजन. आणि एक्झाम्पल मध्ये घेतलं कार्बन. कार्बन हे काय, तर कार्बन हे एक नॉन मेटल आहे. कार्बनची जर ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाली तर काय होतं, when carbon is burned in air it forms a carbon dioxide. सुरुवातीलाच आपण सांगितलं की जेव्हा नॉन मेटल फॉर्म देअर ऑक्साइड, मग कार्बन रिएक्ट झाला ऑक्सिजन सोबत तर कार्बन डायऑक्साइड, सल्फर रिएक्ट झाला तर सल्फर डायऑक्साइड. अजून जो कोणी नॉन मेटल ऑक्सिजन सोबत रिएक्ट होईल त्यावेळेस त्या नॉन मेटलचं ऑक्साइड तयार होणार. तिथे काय दिलंय, when carbon is burned in air it forms a carbon dioxide. You can observe that when coal is burned, it forms a smoke which contains a carbon dioxide. याचं उदाहरण घ्यायचं तर म्हणे सांगितलं, जेव्हा तुम्ही कोल बर्न करा, कोल कोळसा, त्यातून काय बाहेर पडतो, स्मोक, धूर बाहेर पडतो. तो धूर म्हणजे काय, कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड कोण आहे, ऍसिड आहे का बेस आहे, तर कार्बन डायऑक्साइड इज अ बेसिक इन नेचर. म्हणजेच काय की कार्बन डायऑक्साइड इन वॉटर टर्न ब्लू लिटमस पेपर इनटू रेड. जेव्हा जेव्हा आपण बेसिक म्हणतो तेव्हा बेसिक मध्ये काय होऊन जातं, ब्लू लिटमस पेपर रेड होऊन जात असतो. ओके, चला पुढे पुढे. रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. आता पहिल्यांदा आपण नॉन मेटलची ऑक्सिजन सोबत रिएक्शन पाहिली. आता नॉन मेटल्सची वॉटर सोबत रिएक्शन झाली तर काय होतं, तर सांगितलं नॉन मेटल्स जनरली डू नॉट रिएक्ट विथ वॉटर. इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे पोरांनो. काय,
नॉन मेटल जनरली बर का, असं 100% शुअर नाही, बट जनरली मोस्टली की नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. बहुतांश नॉन मेटल वॉटर सोबत रिॲक्ट होत नाही. बट सम नॉन मेटल्स विच रिॲक्ट विथ एअर व्हायग्रेसली आर स्टोअर्ड इन वॉटर. तर त्यापैकी काही नॉन मेटल मात्र वॉटर सोबत रिॲक्ट होतात. ओके. त्यानंतर रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ डायल्यूट ऍसिड. आता ऍसिड सोबत जसं आपण पाहिलं होतं की मेटल रिॲक्ट विथ ऍसिड टू फॉर्म अ साल्ट. जेव्हा मेटल्सची ऍसिड सोबत रिॲक्शन होते त्यावेळेस त्यापासून साल्ट तयार होत होते, क्षार तयार व्हायचे. आता इथं सांगितलं जनरली म्हणजे बहुतांश नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ ऍसिड. त्यानंतर यूज ऑफ मेटल, आयर्न यूज मेकिंग अ मशिनरी, बिल्डिंग, कार, मोटरसायकल. हे होते पोरांनो नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टी. त्यानंतर यूज ऑफ मेटल मध्ये काय दिले पहा, मेटल कुठे कुठे यूज होतो, आयर्न यूज मेकिंग मशिनरी, बिल्डिंग, कार, मोटरसायकल, शिप्स, ब्रिज, इटीसी. अजून कॉपरचा कुठे यूज होतो, कॉपर इज यूज्ड मेकिंग इलेक्ट्रिक वायर, स्टॅच्यू, इटीसी. अल्युमिनियम इज यूज्ड इन अ किचन युटेन्सिल्स, इलेक्ट्रिक वायर असं इटीसी. गोल्डचा उपयोग कुठे होतो, गोल्ड इज यूज्ड मेकिंग ऑर्नामेंट्स, सिल्वर इज यूज्ड इन मेकिंग ऑर्नामेंट्स. सिल्वरचा सुद्धा उपयोग त्याच्यासाठी होतो. आता यूज ऑफ नॉन मेटल, नॉन मेटल्सचे यूज काय पा. द नंबर ऑफ नॉन मेटल्स इज अ व्हेरी लेस इन अ कंपॅरिझन टू मेटल. म्हणजे नंबर ऑफ नॉन मेटल इज व्हेरी लेस इन अ कंपॅरिझन टू मेटल. मेटल्सच्या तुलनेत नॉन मेटलचा यूज फार कमी आहे. बट नॉन मेटल्स आर मोर युजफुल फॉर अस. पण नॉन मेटल हे आपल्यासाठी युजफुल आहे. ओनली 22 नॉन मेटल्स आर डिस्कवर्ड. आणि नॉन मेटल्स किती आहेत, 22. वी ब्रीथ ऑक्सिजन विच इज अ नॉन मेटल. जो आपण ब्रीथ करतो ऑक्सिजन, जो सध्याच्या स्थितीत आपण पाहतोय त्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आता ऑक्सिजन कमी होतोय, तो ऑक्सिजन हा नॉन मेटल आहे. वी ब्रीथ ऑक्सिजन विच इज अ नॉन मेटल. विदाउट ऑक्सिजन नो वन कॅन लिव्ह. पाहतोय आता आपण सध्या बहुतांश जण ऑक्सिजनच्या तुटवड्यापोटी मरत आहे. सोडियम क्लोराइड इज ऑल्सो साल्ट, कॅन नॉट बी फॉर्म विदाउट अ क्लोरीन. सोडियम क्लोराइड सुद्धा कोणाशिवाय तयार होऊ शकत नाही, क्लोरीन शिवाय तयार होऊ शकत नाही. आणि क्लोरीन कोण आहे, नॉन मेटल. आणि मग त्या क्लोरीन मुळे काय होत आहे, सोडियम क्लोराइड मुळे काय होऊन जातं, टेस्ट ऑफ फूड. When we used to enhance the taste of food without using the common salt, food is a tasteless. त्यानंतर nitrogen. Nitrogen is also non-metal and nitrogen is used in a making of fertilizer. In every fertilizer, the nitrogen is present. प्रत्येक फर्टिलायझर मध्ये नॉन मेटल असतोच. त्यानंतर कार्बन इज युज्ड ऍज अ फ्यूल. कार्बन इज ऑल्सो नॉन मेटल. आणि कार्बन हा सुद्धा आपण काय करतो, फ्यूल म्हणून यूज करतो म्हणून. ओके, चला जाऊया आपण आपल्या. ओके, हे इथं दिले रिएक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. पहिले दिले रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. जेव्हा जेव्हा रिएक्शन होते ऑक्सिजनची. त्यानंतर रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. रिएक्शन ऑफ डायल्यूट ऍसिड विथ नॉन मेटल्स. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पोरांनो आपला रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन. काय दिले, हे टॉपिक नव्हता आपला त्याच्यामध्ये. की नॉन मेटल्स रिएक्ट विथ हायड्रोजन under a certain condition as a proper temperature, pressure, use of catalyst, etc. And where non-metals react with the hydrogen and to form their sulfide. जेव्हा जेव्हा नॉन मेटलचे हायड्रोजन सोबत रिएक्शन होते त्यावेळेस त्याचं सल्फाइड म्हणा किंवा त्यापासून एका सर्टन कंडिशन मध्ये त्याची रिएक्शन होते, सतत होत नाही. त्यानंतर आयोनिक कंपाऊंड. आता आपल्याला पाहायचं आहे आयोनिक कंपाऊंड.
The compounds form from two units, namely carbon and anion, are called as a ionic compound. Ionic compound कशाला म्हणलेलं आहे पोरांनो? The compounds form from two units. The first is the cation and second is the anion, is called as a compound. The cation and anion being oppositely charged. Cation and anion being oppositely charged. म्हणजे एक पॉझिटिव्ह असतो तर दुसरा निगेटिव्ह असतो. There is a electrostatic force of attraction between them, because the first is the one is a positive charge and second is the negative charge. So there, in between the positive and negative charge, there is a electrostatic force of attraction. This force of attraction between the cation and anion is called as a ionic bond. मग असं जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये जो अट्रॅक्शन असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो, त्याला आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. The number of cation and anion in a compound and the magnitude of the electric charge on them is such that the positive and negative charge balance each other. Then ionic compound is a electrically neutral. Ionic compound जे असतात ते कसे असतात? Electrically neutral असतात. Ionic compounds are crystalline in nature. The surface of all the particles of a crystalline substance have a definite shape and are smooth and shiny. The regular arrangement of iron in the solid ionic compound is responsible for their crystalline nature. The arrangement of ions is different in a different ionic compound, and therefore the shapes of the crystals are different. The main factors that determine the general arrangement of ions in a crystal is the attractive force between the oppositely charged ions and a repulsive force between similarly charged ions. Because of this is a general crystalline structure as a negative ion around a positive ion and positive ions around a negative ion. म्हणजे काय म्हणे पोरांनो की पॉझिटिव्ह आयन निगेटिव्हच्या अराउंड असतात, निगेटिव्ह आयन हे पॉझिटिव्हच्या आयन असतात. अजून आयनिक कंपाऊंड जे असतात ते क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतात. ओके, आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. काय पाहिजे? प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. आता आयोनिक कंपाऊंडच्या आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे. काय आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी? इथं आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी दिल्या. जनरली प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. काय काय प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड? द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द positive and negatively charged ion is strong. Therefore, the ionic compounds exist in a solid state and are hard. The attractive force, attractive compound electrostatic force असतो ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्यामुळे त्यांचे आयन जे असतात ते एकमेकांना असे स्ट्रॉंग असतात, पॅक असतात, आणि म्हणून आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात आणि हार्ड असतात. अजून द आयोनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल अँड कॅन बी ब्रोकन इनटू द अप्लाइंग द फोर्स इनटू द पीसेस बाय अप्लाइंग फोर्स. त्यांच्यामध्ये आपण प्रेशर जर क्रिएट केलं तर ते ब्रोकन होऊ शकते. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज अ हाय इन आयोनिक कंपाऊंड. काय? Intermolecular force of attraction is a high ionic compound and large energy is required to overcome it. Therefore, the melting and boiling point of the ionic compound are high. एवढंच लिहायचं बरोबर. काय प्रॉपर्टी कोणती आहे? फक्त की आयोनिक कंपाऊंड्सचे the melting and boiling points of ionic compounds are high. दुसरं प्रॉपर्टी,
आपण जितकं मार्कआउट करतो, हायलाइट करतोय तेवढं लक्षात ठेवायचं. चौथी प्रॉपर्टी, ionic compounds are soluble in a ionic compounds are water soluble. This is because the water molecules orient in particular manner around the ion separated by dissociation process. As a result of this is a new force of attraction is established between the ion and the surrounding water molecule, replacing the original intermolecular attraction with the aqueous solution of ionic compound are formed. Ionic compounds are insoluble in a solvents like a kerosene and petrol. This is because unlike water, the new attraction force cannot be established in their solvent. मेन टॉपिक एवढाच, आयनिक कंपाऊंड हे वॉटर मध्ये सोल्युबल असतात. त्याचं रिझन दिलं का बरं वॉटर मध्ये सोल्युबल असतात आणि अदर जे सॉल्वंट आहे केरोसिन सारखे वगैरे त्यामध्ये का बरं नसतात. Ionic compounds cannot conduct the electricity. Ionic compound मध्ये जर ते सॉलिड फॉर्म मध्ये जर असले तर त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होत नाही. का बरं? इन दिस स्टेट द आयॉन्स cannot leave their place. However, in their fused melted state, they can conduct the electricity. As in this state, the ions are mobile. The aqueous solution of ionic compound conduct electricity as they contain the dissociate ions. On passing the current through the solution can have ions have to oppositely charged electrodes due to the electrical conductivity in fused and dissolved state. The ionic compounds are called as the electrolytes. कारण यामध्ये महत्त्वाचा टॉपिक आपल्याला एक्झामला जो 2 मार्कला क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे काय होता की राईट द प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. आपल्याला आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी लिहायच्या होत्या आणि ते आपण किती 4 2 मार्कला क्वेश्चन आला 4 बार झाले. ती आपली पहिली प्रॉपर्टी आहे the attractive force between the positive and negatively charged ions is strong, therefore ionic compound exists in the solid state and hard. Ionic compounds are brittle, can be broken into the pieces by applying pressure. Tisra, the melting and boiling points of the ionic compound are high. Ionic compounds are water soluble. Ionic compounds cannot conduct the electricity when present in the solid. आता आपल्याला पुढच्या टॉपिक कडे जायचंय, मेटलर्जी. आत्ताशी आपण टॉपिकच्या हेडलाईन कडे आलेलो आहे. मेटलर्जी म्हणजे काय? मेटलर्जी मीन्स the science and technology regarding the extraction of metal from ones and their purification for the use is called as metallurgy. काय म्हणे पोरांनो? The science and technology regarding the extraction of metals from their ores. त्याच्या ओरस मधून त्याला मेटलचा फॉर्म तयार केला जातो किंवा देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज इज कॉल्ड ॲज मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे काय? जे ओरस असतं त्या ओरसचं मेटल मध्ये कन्वर्ट करणं किंवा त्याचं प्युरिफिकेशन जे करणं असतं त्याला आपण म्हणत असतो मेटलर्जी. म्हणून सांगितलं द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग. आता एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओरस. ओरस म्हणजे काय? त्याची जी मृदा अशुद्धी असते. व्हेन द सबस्टन्स आर ऑकर्स किंवा व्हेन द मेटल्स आर अक्युरन्स इन द नेचर that has not present in the pure form, it has a some soils, sands are attached. जेव्हा आपल्याला हे सबस्टन्स जेव्हा आपल्याला आपल्या युनिव्हर्सल मध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये वगैरे सापडतं आपल्याला त्यावेळेस ते त्याच्या ओरसच्या फॉर्म मध्ये असतात. म्हणजे त्याच्या मृदा अशुद्धीच्या स्वरूपात असतात. त्याला वाळू, खडकीय पदार्थ किंवा इतर पदार्थ जोडलेले असतात. मग आपल्याला त्याला प्युरिफिकेशन करावं लागतं, त्याला शुद्ध स्वरूपात आणावं लागतं. उदाहरणार्थ आपलं आयर्न आहे. आता हे आयर्न आपल्याला जमिनीमध्ये ते जशाला तसं सापडत नसतं. मग ते आयर्न जेव्हा तुम्ही काढायला जातात
तेव्हा तुम्हाला ते वाटणार पण नाही, कारण त्याचं ओरस कोण आहे, त्याचं ओरस सांगितलेलं आहे आपल्याला बॉक्साईट. मग ते बॉक्साईटच्या फॉर्म मध्ये असतं, मग त्याला आपल्याला प्युरिफिकेशन करावं लागतं आणि मग आपल्याला आपलं सॉरी अल्युमिनियम आपल्याला ऑप्टेन होतं. फेरस जशाला तसं सापडू शकतं, पण अल्युमिनियम आपला बॉक्साईटच्या फॉर्म मध्ये असतं. मग त्याला आपल्याला स्टेट प्युरिफिकेशन करावं लागतं, शुद्ध करावं लागतं. त्याला जे काही वाळू, खडकीय पदार्थ जे काही जोडलेले असतात, जे काही मृदा अशुद्धी असतात, त्याला आपल्याला सेपरेट करावं लागतं. त्याला आपण त्या प्रोसेसला मेटलर्जी असं म्हणतो. मग पुढची हेडलाईन आहे पोरांनो, अक्युरन्स ऑफ मेटल्स. आता मेटल्स कसे सापडतात? तर मोस्ट मेटल्स बिंग रिएक्टिव्ह डू नॉट ऑकर इन द नेचर इन अ फ्री ऑर स्टेट. काय सांगितलं? जे मेटल्स रिएक्टिव्ह आहेत, आता इन लास्ट पिरियड वी हॅव सीन दॅट रिएक्टिव्हिटी सिरीज. मागच्या एक दोन चॅप्टर मध्ये आपण, एक दोन पार्ट मध्ये आपण, क्लास मध्ये आपण रिएक्टिव्हिटी सिरीज पाहिली. हाय रिएक्टिव्ह, मीडियम रिएक्टिव्ह आणि लो रिएक्टिव्ह. तर मग त्यांनी सांगितलं मोस्ट मेटल्स बिंग रिएक्टिव्ह डू नॉट ऑकर इन द नेचर फ्री स्टेट. जे काही रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, ते रिएक्टिव्ह मेटल आपल्याला नेचर मध्ये फ्री फॉर्म मध्ये सापडत नाही. मग कशा फॉर्म मध्ये सापडतात? दीज सबस्टन्स आर फॉर्म इन अ कंबाइंड स्टेट इन देअर साल्ट सच ॲज ऑक्साइड, कार्बोनेट, सल्फाइड अँड नायट्रेट्स. म्हणजे हे जे काही सबस्टन्स आहेत आपल्याला, ते प्युअर फॉर्म मध्ये सापडत नाही, त्याच्या अदर फॉर्म मध्ये. म्हणजे काही मेटल आपल्याला कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये सापडतात, काही मेटल आपल्याला त्याच्या सल्फाइडच्या फॉर्म मध्ये सापडतात, काही मेटल आपल्याला त्याच्या ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये सापडतात, तर काही मेटल आपल्याला त्याच्या नायट्रेट्सच्या फॉर्म मध्ये सापडत असतात. कोणते? जे रिएक्टिव्ह आहेत. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आता अल्युमिनियम हा रिएक्टिव्ह मेटल आहे. मग अल्युमिनियम हा रिएक्टिव्ह मेटल आहे, तर तो आपल्याला नेचर मध्ये कधीच फ्री फॉर्म मध्ये सापडणार नाही. म्हणजे फ्री फॉर्म मध्ये सापडणार नाही म्हणजे तो त्याच्या अल्युमिनियमच्या फॉर्म मध्ये सापडणार नाही. तो आपल्याला त्याच्या एकतर ऑक्साईडच्या, सल्फाइडच्या, कार्बोनेटच्या अशा फॉर्म मध्ये सापडतात. जसं उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम हा आपल्याला त्याच्या ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये सापडतो, म्हणून त्याला आपण अल्युमिना असं म्हणतो किंवा अल्युमिनियम ऑक्साईड असं म्हणतो. आता झिंक आहे, झिंक हा सुद्धा रिएक्टिव्ह मेटल आहे. मग तो आपल्याला नेचर मध्ये फ्री फॉर्म मध्ये सापडत नाही. मग तो आपल्याला त्याच्या एकतर झिंक कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये सापडतो किंवा झिंक सल्फाइडच्या फॉर्म मध्ये सापडतो. म्हणजे जे रिएक्टिव्ह मेटल्स आहेत का, ते कधीच आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये सापडणार नाही. ते आपल्याला त्याच्या ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये सापडणार, नायट्रेट्सच्या सापडणार, कार्बोनेटच्या सापडणार, सल्फाइडच्या सापडणार. मग आपल्याला त्याला प्युरिफिकेशन करावं लागेल, मग त्याला आपल्याला शुद्धीकरण करावं लागेल. मग त्या कार्बोनेटच्या फॉर्म मधून आपल्याला त्याला मेटलच्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. पण जे अनरिएक्टिव्ह आहेत किंवा अनसर्टन रिएक्टिव्ह आहेत, ते मात्र मेटल्स आपल्याला नेचर मध्ये त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये सापडतात. मग काय सांगितलंय? मोस्ट अनरिएक्टिव्ह मेटल्स that are affected by air, water and other natural factors like silver, gold, platinum generally occurs in a free form. मग हे जे काही सबस्टन्स आहे, हे जे काही मेटल्स आहे, सिल्वर असेल, गोल्ड असेल, प्लॅटिनियम असेल, हे मात्र आपल्याला फ्री फॉर्म मध्ये सापडतात. The compounds of metals that occurs in nature along their impurities are called as minerals. मग हे जे मेटल्स आहेत पोरांनो, ते आपल्याला ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये नाही सापडणार, पण त्याच्यासोबत तुम्हाला साल्ट किंवा मृदा अशुद्धी, वाळू, खडकीय पदार्थ असे चिटकलेले असतात. मग त्याला आपल्याला थोडं प्युअर करावं लागतं. असं नाही होणार की जा जमीन खोदा आणि चला सोनं आणा आणि त्या आपल्या डॅश डॅशला, असं नाही होणार. ते प्युअर फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे प्युअर फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात म्हणजे लगेच जायचं, जमीन खांदायची, काढून आणून लगेच देऊन टाकायचं असं नाही. ते त्याच्या ऑक्साईडच्या नाही, कार्बोनेटच्या नाही, सल्फाइडच्या नाही, नायट्रेटच्या फॉर्म मध्ये सापडणार नाही. पण त्याच्यासोबत वाळू, खडकीय पदार्थ अशा जे काही आपल्या इम्प्युरिटीज असतात, या जे काही मृदा अशुद्धी असतात, त्या मात्र त्याला असतात. The compounds of metals that occur in nature along with the impurities are called as the minerals. पुढं ओरस म्हणजे काय? काय? Minerals from which
the metal can be separated economically are called as a orus. Orus contain many types of impurity. आता ओरस मध्ये कोणकोणत्या इम्प्युरिटीज असतात? ओरस मध्ये सॉइल असतं, सॅन्ड असतं, रॉकी सबस्टन्स असतात, अलॉंग विथ these metals compound. म्हणजे तुम्हाला मेटल्सचं कंपाऊंड सापडतं, जे काही तुम्हाला सबस्टन्स तुमच्या सॉइल मध्ये सापडतात, त्याच्यासोबत काही इम्प्युरिटीज असतात, त्याचे ओरसच्या फॉर्म मध्ये असतात. मग त्या ओरस मध्ये कोण कंटेन असतात? सॉइल असतं, सॅन्ड असतं आणि रॉकी सबस्टन्स असतं. The impurities are called as a gangue. मग त्या इम्प्युरिटीला आपण काय म्हणतो? गँग्यू असं म्हणतो. काय म्हटलं बा? Orus contain many types of impurities. Soil aसल, sand aसल, rocky substance aसल, along with their metal compound. These impurities are called as the gangue. Metals can extracted from their orus by means by various method separation. Thus, process of extraction of metal in a pure state from the orus is also part of metallurgy. मग पोरांनो, हे जे काही ओरसच्या फॉर्म मध्ये हे जे काही सॉल्ट काढायचंय आपल्याला, हे जे काही सॅन्ड काढायचंय, रॉकी सबस्टन्स काढायचंय, त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत आपल्याला. त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स अप्लाय केल्या जातात आणि त्या मेथड्स अप्लाय करून हे आपण जे काही गँग्यू आहेत, हे जे काही आपले इम्प्युरिटीज आहेत, त्या इम्प्युरिटीज आपण सेपरेट करू शकतो. ओरस आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स. ओरस कुठून? ओरस आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स. ओरस जे आहे ते माइन मधून काढतो. And the gangue is usually separated from the ore at the site itself by the various method. आणि मग त्याच्यामध्ये जे काही गँग्यू असतात, इम्प्युरिटीज असतात, ते वेगवेगळ्या मेथड करून वेगळं केलं जातं. The orus are carried out to the place where metals are produced. आणि मग ते ओरस जे आहे ते त्या ठिकाणी घेऊन झालं जातं, त्या प्रोसेसने त्याचं मेटल मध्ये कन्वर्ट होईल. Their metals are extracted in a pure form आणि आपल्याला मेटल्स हे प्युअर फॉर्म मध्ये मिळते. Then metals are further purified by a different method of purification. मग या प्युरिफिकेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत आणि ह्या सर्व मेथडला आपण मेटलर्जी असं म्हणतो. मग त्याच्या दोन मेथड आहेत परत. एक काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरस. पहिली मेथड पहा. पहिल्या मेथडचं नाव आहे किती मेटलर्जी प्रोसेस किती केल्या जातात. तर पहिली प्रोसेस केली जाते पोरांनो कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ ओरस आणि दुसरी मेथड केली जाते पोरांनो एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. दोन प्रोसेस केल्या जातात. किती मेथड आहे? दोन. पहिली काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरस आणि दुसरं काय? एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. आणि मग त्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरसच्या अदर मेथड आहेत त्या आहेत चार. It has concentration of orus. It has a 4 steps. The first is the separation of based on gravitation. Then second, याच्या चार मेथड कोणत्या आहेत? त्याला नाव आहे ABC. पहिली मेथड concentration separation of based on gravitation. दुसरी आहे separation of magnetic separation of method. तिसरी आहे पोरांनो फ्लोटेशन मेथड आणि ओरस सेपरेट केलं जातं. आणि चौथा आहे लीचिंग मेथड. ह्या चार आहेत. कोणाच्या आहेत ह्या चार? तर सेपरेशन ह्या आहेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरसच्या. मेटलर्जीच्या दोनच प्रिन्सिपल आहेत. मेटलर्जीच्या दोनच प्रोसेस आहेत. पहिली प्रोसेस आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरस आणि दुसरा आहे एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. दोन कोणत्या आहेत? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरस आणि दुसरा एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरस मध्ये चार आहेत. सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर मॅग्नेटिक सेपरेशन मॅग्नेटिक सेपरेशन मेटल्स, त्यानंतर लिचिंग आहे, त्यानंतर फोर्थ
जी आपली मेथड आहे, काय नाव त्या मेथडचं, फ्रोथ फ्लोटेशन मेथड. त्या 4 आहे. त्यामध्ये सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन मध्ये आपल्याला विल्फी टेबल मेथड आहे. काय दिलं, द प्रोसेस ऑफ separating gangue from orus is called as a concentration of orus. काय केलं जातं पोरांनो, त्याच्यातून जी गँग्यू आहे ती सेपरेट केली जाते, त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरस म्हणतो. गँग्यू मध्ये काय असतं, गँग्यूची आपण वरच्या भागामध्ये माहिती पाहिली. गँग्यू म्हणजे काय, त्याला जी इम्प्युरिटी अटॅच असते, सॉइलची असेल, सॅन्डची असेल किंवा रॉकी सबस्टन्स असेल, ते सेपरेट केले जातात, त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरस म्हणतो. इन दिस प्रोसेस the concentration of compound of the desired metal is increased. Various ways are used for the purpose. Exact way to be used depend upon the physical properties of metal present in the orus and the gangue. It also depend upon the reactivity of metals and it is facilities available for the purification. मग त्या purification साठी वेगवेगळ्या facility आहेत. Various factors that could be responsible for the environment pollution are also considered. Some general method for concentration of orus as follow. मग हे जे काही गँग्यू आहे त्या काढण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या मेथड आहेत. मग पहिल्यांदा कोणती आहे, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. The heavy particles of orus can be easily separated from light particles of gangue by gravitational method. म्हणजे या ग्रॅव्हिटेशनल मेथड मध्ये काय होऊन जातं की तुमचे जे हेवी पार्टिकल्स आहेत ओरसला चिटकलेले ते इझिली सेपरेट केले जातात. द प्रोसेस टू कॅरी आउट द सेपरेटिंग आर ऍज फॉलो. मग त्यामध्ये दोन मेथड आहेत पुन्हा, विल्फी टेबल मेथड. आता या विल्फी टेबल मेथड मध्ये काय होतं का, त्या विल्फी टेबल मेथड मध्ये एक टेबल जॉईन केलेला असतो, त्या टेबल मध्ये तो सतत व्हायब्रेट करणारा टेबल असतो आणि या अपवर्ड साइडला जे 3 ट्रे दाखवले त्या ट्रे मधून तुमचं जे ओरस आहे त्याचं पावडर सोडलं जातं, त्यासोबत त्या वॉटर सोडलं जातं आणि त्या व्हायब्रेटिंग टेबलवर ते व्हायब्रेट होतं आणि त्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज असतात, जे काही गँग्यू सबस्टन्स असतात ते मात्र सेपरेट होतात. ही मेथड जी आहे तिला नाव आहे विल्फी टेबल मेथड. काय म्हणे, in this method of separation the Wilfy table is made by the fixing narrow thin wooden riffles on inclined surface. काय सांगितलं, या मेथड मध्ये काय केलं जातं, या मेथड मध्ये जो विल्फी टेबल आहे तो फिक्सिंग नॅरो असतो, वुडनचा बनलेला असतो आणि तो व्हायब्रेट होतो. The table is kept